श्री स्वामी समर्थ. ज्यांना असे वाटते जीवनातील विघ्न, बाधा, संकट दूर राहावेत, आपल्या घरात धन संपत्ती श्री घरात नांदावी असे वाटत असेल तर लवकरच खूप महत्त्वपूर्ण तिथी येत आहे. माघ महिन्यातील सात्विक पर्व येत आहे. शुक्ल पक्ष चतुर्थी. माघ शुक्ल पक्ष चतुर्थी असे देखील याला म्हणतात. शास्त्रात खूप महिमा या चतुर्थीचा गायला गेला आहे आणि या चतुर्थीचे व्रत तुम्ही खूप सरळ संपन्न मार्गाने तुम्ही हे व्रत करू शकता. आता तिळकुट चतुर्थी याला देखील म्हणतात आणि गणेश जयंती देखील म्हणतात. आता तुम्हाला असे वाटेल की द्विधा मनस्थिती होऊ शकते की भाद्रपद महिन्यात गणेश जयंती असते, मग या महिन्यात कशी काय? तर सांगते मी तुम्हाला. तर भाद्रपद महिन्यातील जी गणेश जयंती असते, ज्या दिवशी आपण चंद्राचे दर्शन देखील करत नाहीत, त्या दिवशी शिवपुराणानुसार पार्वतीने आपल्या अंगाच्या उटणचे एक मूर्ती तयार केली श्री गणेशाची आणि तिथून जन्म झाला श्री गणेशाचा. हे आहे शिवपुराणानुसार. ठीक आहे. आणि त्यानंतर गणेश पुराणात असे वर्णन आहे की माघ शुक्ल पक्षात जी श्री गणेश जयंती येते, ज्या वेळेस आदिती मातेने खूप तपस्या केली श्री गणेशाची, तेव्हा श्री गणेश आदिती मातेला प्रसन्न झाले आणि त्यावेळेस त्यांनी वरदान दिले आदिती मातेला की मी तुमच्या गर्भातून जन्म घेईल. आणि त्यामुळे श्री गणेश पुराणानुसार माघ शुक्ल पक्षात श्री गणेशांनी गर्भातून जन्म घेतलेला आहे. तर बघा, मला असं वाटतं तुमच्या या दोन कन्फ्युजन दूर झालेले असतील. तर बघा, वर्धा चतुर्थी, तिळकुट चतुर्थी, माघ शुक्ल चतुर्थी या नावाने पण या गणेश जयंतीला ओळखलं जातं. तर मुख्य या चतुर्थीला लाभ कसा घ्यायचा हे आपण बघूयात. ठीक आहे. तर श्री गणेशाचे वरदान या आदिती मातेला लाभलेले आहे आणि या श्री गणेश जयंतीला देखील लाभले आहे. माघ शुक्ल चतुर्थी ही प्रदोष कालीय आहे, म्हणजेच आपल्याला प्रदोषा काळात जेव्हा आपण जसा उपवास करतो तसा आपल्याला उपवास करायचा आहे. दिवसभर तुम्ही दूध आणि फळ आहार घेऊ शकतात. दिवसभर उपवास करायचा आहे आणि सूर्यास्तानंतर आपल्याला पूजा करायची आहे. बघा, या चतुर्थीला विनायक चतुर्थी देखील म्हणतात. त्यामुळे आपल्याला दुपारी सुद्धा श्री गणेशाचे पूजन करायचे आहे, कारण विनायक चतुर्थी म्हटलं की दुपारी पूजन करण्याची पद्धत आहे आणि त्यामुळे दुपारी आपल्याला श्री गणेशाचे पूजन करायचे आहे आणि सूर्यास्तानंतर देखील पूजन करायचे आहे. प्रदोष काळात पूजन करायचे आहे. ठीक आहे. आणि गणपती आपल्याला पूजा कशी करायची आहे बरं प्रदोष काळात? तर आपल्याला गणपती अथर्व शीर्ष चालू ठेवा किंवा तुमच्या मुखाने म्हणा. गूळ व पाण्याचा अभिषेक करायचा आहे. गूळ पाण्यात घाला आणि ते मिक्स करून आपल्या श्री गणेशाच्या मूर्तीवर ते अर्पण करा. असे म्हणतात, असे केल्याने महान पुण्याची प्राप्ती होते. सूर्यास्तापर्यंत व्रत करायचे आहे आणि नैवेद्याच्या ताटात तुम्हाला कोणतेही जेवण बनवताना कांदा लसूण वापरायचा नाही आणि नैवेद्य देवाला अर्पण करा आणि त्यानंतरच ग्रहण करा. असे म्हणतात, असे केल्याने देवतांचेही आपण पूजनीय होतो आणि देवता आपल्याला सहाय्य करत असतात. त्यानंतर आपल्याला प्रदोष काळातच ज्या वेळेस आपण श्री गणेशाचे पूजन करत असतो त्यावेळेसच आपल्याला महादेवाचे देखील पूजन करायचे आहे. बरं, या दिवशी कोणते फूल अर्पण करायचे तेच सांगते. तर आपल्याला जास्मिन नावाचे फूल आहे, ते पांढऱ्या कलरचे फूल आपल्याला श्री गणेशाला आणि तसेच महादेवाला अर्पण करायचे आहे. असे म्हणतात, या वेळेला संध्याकाळच्या टायमिंगला जेव्हा आपण उपवास करून पूजन करतो आणि जास्मिन नावाचे फूल देवांना वाहतो तेव्हा लक्ष्मी प्राप्ती होते आणि मान सन्मान वाढतो समाजात. तर बघा, त्यानंतर संध्याकाळी जागायचं आहे, जागून भजन कीर्तन करायचं आहे. असे म्हणतात, विशेष फल प्राप्ती होते या दिवशी. संध्याकाळी आपण जेव्हा जागून भजन कीर्तन करतो त्यावेळेस. तर बघा, सामग्री काय हवी आहे? गूळ पाहिजे, पाणी पाहिजे म्हणजे जल, जास्मिनचं फूल पांढऱ्या कलरचं, मूर्ती पाहिजे गणपतीची, वाटी आणि चमचा. या एवढी सामग्री घेऊन तुम्ही अभिषेक करू शकता. तर बघा, स्वतः श्रीकृष्ण भगवंतांनी या चतुर्थीचे
महात्म्य सांगितलेले आहे आणि स्वतः श्रीकृष्ण भगवंताने या चतुर्थीचे नामकरण वरदा चतुर्थी असे केलेले आहेत. श्रीकृष्ण भगवंत युधिष्ठिराला म्हणतात, जो कोणी वरदा चतुर्थीचे पालन करेल किंवा व्रत करेल आणि जास्मिन नावाचे फूल ठेवून पूजन करेल आणि प्रसाद म्हणून तिळाचा कूट भोग लावेल श्री गणेशाला, तसेच नैवेद्य करेल तिळकुटाचा आणि स्वतः ग्रहण करेल, खाऊ घालेल आणि वाटेल तिळकूट, तो त्याच्या घरातील दारिद्र्य नाहीसे होईल, विघ्न बाधा नाहीसे होईल. तर बघा, स्वतः श्रीकृष्ण भगवंतांनी ह्या चतुर्थीची महिमा गायलेली आहे. त्यामुळे ही चतुर्थीचा आपल्याला पूर्णपणे लाभ घ्यायचा आहे. तर बघा, मध्यान्ह पूजा मुहूर्त आहे, म्हणजे दुपारच्या प्रहारातले मुहूर्त मी तुम्हाला सांगते. 11:29 सकाळी ते 1:37 दुपारी, या काळात आपल्याला दुपारची श्री गणेशाची पूजा करायची आहे. आणि त्यानंतर मी तुम्हाला सांगितलेच आहे, प्रदोष काळात म्हणजे सूर्यास्तानंतर तुमच्याकडे जेव्हा सूर्य अस्त होईल त्यावेळेस तुम्हाला त्या टायमिंगमध्ये श्री गणेशाची आणि महादेवाची पूजा करायची आहे. तर बघा, असेच छोटे छोटे लाभ घ्यायचे असतात आपल्याला. छोटे छोटे उपाय करून जीवन सुखी आणि समृद्ध करायचे असते. तर बघा, आजचा व्हिडिओ मी इथे संपवते. तुम्हाला कसा वाटला नक्की सांगा. आवडला असेल तर तुमच्या मित्रांपर्यंत शेअर करा. तसेच एक छोटीशी कमेंट करायला विसरू नका. तर चला, आजचा व्हिडिओ इथे संपवते. भेटूयात अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये नंतरच्या. तोपर्यंत धन्यवाद. श्री स्वामी समर्थ. रामकृष्ण हरी.